नंदुरबार जिले के नवापुर तालुका में बर्ड फ्लू के प्रकोप का पता चलने के बाद प्रशासन अलर्ट हो गया है। डायमंड, डॉन और तासीर नाम के 3 पोल्ट्री फार्म में संक्रमण की आधिकारिक पुष्टि की गई है। जिन इलाकों में संक्रमण पाया गया है वहां तुरंत उपाय शुरू कर दिए गए हैं और प्रभावित इलाकों में पक्षियों को खत्म करने का काम चल रहा है। प्रशासन ने संबंधित इलाके के 1 किलोमीटर के इलाके को संक्रमित इलाका और 10 किलोमीटर के इलाके को निगरानी इलाका घोषित किया है। साथ ही पोल्ट्री पक्षियों के ट्रांसफर, बिक्री और बाजारों पर अस्थायी रोक लगा दी है। पशुपालन विभाग द्वारा डिसइंफेक्शन, सैंपल टेस्टिंग और लगातार निगरानी की जा रही है। लोगों से अपील की गई है कि वे अफवाहों पर विश्वास करने के बजाय प्रशासन के निर्देशों का पालन करें और अगर कोई मरा हुआ पक्षी मिले तो वो तुरंत संबंधित विभाग को सूचित करें। नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते ते आज सकाळी त्यांचं जे रिझल्ट आले ते पॉझिटिव्ह आले बर्ड फ्लूसाठी। तर लगेच एक तालुकास्तरीय समिती जी सहाय्यक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली क्रिएट करण्यात आली आहे। प्रत्येक डिपार्टमेंटची जी जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आली आहे। 1 किलोमीटरमध्ये आपला जे झोन असतो ज्यामध्ये कलिंग करायची असते अकॉर्डिंग टू एवियन इन्फ्लुएन्झाची जी गाईडलाईन्स आहे 2021ची, त्याचे कलिंगचे ऑर्डर्स पण काढले आहेत माझी साईंनी। 6 पोल्ट्री फार्म्समध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल। नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे। त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटरपर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार आणि 5 किलोमीटरमध्ये जितके पोल्ट्री फार्ममध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लूसाठी आता आज आम्ही पाठवतो। ॲब्सोल्युटली कडक ॲक्शन अँड बर्ड फ्लू इज अ व्हेरी सिरियस डिझीज। त्याचं जे कंटेजियन आहे तो खूप सिरियस असतो। इनफॅक्ट आमचे जे ॲनिमल हजबेंड्रीची टीम आहे ती पूर्ण आत्ता नवापूरमध्येच आहे, त्यांची पूर्ण टीम तिथेच आहे आणि आज डेफिनेटली ती जे ऑर्डर मी पास केलं आहे त्यामध्ये पण ऑल कलिंग टू बी डन इन सायंटिफिक मॅनर आणि जे पण आपल्याला करायचं ते ॲब्सोल्युटली हे होतील आणि ज्यांनी पण ते सायंटिफिक टेम्परमध्ये जे आपल्याला काम करायचे ते नाही केलं की डेफिनेटली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। नियमानुसार शासनाकडे पाठवू आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू की त्यांना नुकसान भरपाई मिळेल।